कुठं त्या गोण्याचं माहिती आहे का? ड्रोन ने आणलं पळून आवाज का इथं इथं झूम केलं मी तू काढतो बोरी निकालतो घेटल तिकडे ये लो खींचो इसको सिर्फ उधर उधर करो इसको करो बोरे कर ले लो उधर डरो मत तुम कुछ नहीं होगा मैं है यहाँ पे ऊपर ऊपर के करो खाली उठा उठा डरो मत अस्थिर ऐसे माठ है हाँ की घर की लो हमची आप फोटो में पकड़ा इसको भी खींचे क्या है नजर दो वहां से हाँ इधर आ गया छुट्टू वाली गड़ी झुलू को बोरी हटाने को चलो लेकिन चिपते हा भारत देशातला सगळ्यात जास्त चावणारा साप भारत देशातला सगळ्यात जास्त चावणारा इंग्लिश मध्ये याला म्हणतात चेका स्किलबॅक मराठीमध्ये पानदिवड वेरुळा आता चांगला जाड जोड या फुल साईज आहे तिची आता चावणारा असल्यामुळं याला कसा हा कपडा तोंडात दिला मी आता जर तिने हाताला धरला आपल्या हाताला धरलं तर सोडणारच नाही तो जोपर्यंत त्याचे दात आपल्या चमडीत गडणार नाही तो सोडतच नाही तर याला धरायसाठी ही टेक्निक वापरत राहतो मी कोणता आपला कपडा घेतला एका हातात धरला कपडा दिला कपडा तोंडात धरणार आणि व्यवस्थित कपडा काढावा लागतो त्याची दात भरपूर राहतात दाताची संख्या याची 120 130 पर्यंत दात राहते 70 80 लाळ जी राहते याची ती धोकादायक राहते
नाक कायला पाडायचे आपले जास्त पाटले चालेल ना हा? तुम्ही नाक कशावरून म्हणले याला कोण म्हणले नाग आहे तुम्ही नाग म्हटले तर ना नाग आहे म्हणले हा साप असा आहे हा नागाची ऍक्टिंग करतो थोडासा फणावर काढणार फणावर कडून चालणार त्याच्यामुळे तुम्ही याला नाग समजले हा एक झाला एक गावचा एक साप झाला हे थोडेफार फणा काढते लोक याला नाग समजते आता वर फणाकडून चालत होता ना त्याच्यामुळे नाग समजले तुम्ही त्याला संतोष गायकवाड यांचं हे मक्याचं खळं होतं तर यांना साप दिसलेला होता ते बोलले नाग आहे तर तो वेरुळा होता चेकड किलबॅक तर यांचं धन्यवाद यांनी एका सापाचा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद तुमचा तुम्ही फोन लावला आणि एका सापाचा मुख्य प्राण्याचा एक जीव वाचवला पकडून हा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत